नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज करणार आहे क्रिस्पी रोल करणार आहे नाश्त्यासाठी। त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। यात आपण 1 टीस्पून तांदूळ पीठ घेणार आहे आणि आपण ही जी पावडर आहे ही मूग डाळ आणि तांदूळ भाजून त्याची पावडर केली आहे। हे मूग डाळ तांदूळ भाजले आणि त्याची पावडर करून घेतली आहे, पीठ करून घेतलंय भाजून। ते 2 टीस्पून घेऊ आपण आणि 1 टीस्पून आपण बेसन पीठ घालू। यात आपण मीठ घालू आणि तेल घालू आपण। आपण आता हे पीठ मिश्रण चांगलं मिक्स करू आणि भिजवून घेऊ। थोडं घट्ट भिजवायचं। बारीक रवा घेतलाय करंजीचा। यात आपण क्रश केलेली मिरची घालू, जिरे घालू आणि परत एकदा मिक्स करू। हे पीठ आता आपण 15 मिनिटं भिजायला ठेवू। आता आपण ही जी मोड आलेली मटकी आहे ही आपण गॅसवर परतून घेऊ। गॅस चालू केला आहे, कढई ठेवली। कढईत तेल न घालता आपण थोडी परतून घेऊ, कारण ओली असते मोड आणेपर्यंत ओली असते मोड आलेली मटकी, म्हणून थोडी कोरडी करून घेऊ आपण गरम कढईत। थोडी थोडी करून आपण कोरडी करू। मगाशी थोडी कोरडी केली, आता उरलेली हलवत राहायचं म्हणजे जळणार नाही। आपण आता ही मटकी मोड आलेली बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये। ही आपण मटकी वाटून घेतली जाडसर। आता यात पण आपण 1 चमचा तांदूळ पीठ, 1 टीस्पून मगाचं मूग डाळ आणि तांदूळाचं भाजलेल्या तांदूळ आणि मूग डाळीचं पीठ, 1 टीस्पून बेसन पीठ, जिरे, कच्चे जिरे घेतले आणि ही मिरची आणि आल्याची पेस्ट आहे, वाटून घेतले मिरची आणि आलं। मीठ घालू आपण, तिखट थोडंसं कमी घालू, तिखट मिरची घातली आहे आणि हळद। आता आपण हे
स्टफिंग आहे आपलं, हे आपण मिक्स करून घेऊ. हा जो आपण रवा भिजवला आहे, भिजवलं आहे पीठ, हे आता थोडंसं कडक होत असतं रवा असल्याने. त्यामुळे आपण आता त्याला थोडं तेल आणि पाण्याचा हात लावून थोडं मऊ करून घेऊ. आपण मळून घेऊ, आपल्याला लाटता येईल. म्हणजे आपण त्यातला पिठाचा गोळा घेतला आहे आणि तांदूळाचं पीठ घेतलं आहे डस्टिंगसाठी. तांदूळाचं पीठ घेतल्याने काय होतं, खुसखुशीतपणा येतो डस्टिंगसाठी तांदूळाचं पीठ वापरल्यामुळे. आता आपण याचं पोळी लाटून घेऊ. या आकाराच्या मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. आता आपण या पुरीला तेल लावून घेऊ. यातल्या एका पुरीला आपण तेल लावायचं. एकूण 6 केल्यात. ह्या 3 आणि अजून 3 आहेत. यातल्या 3 पुऱ्यांना आपण तेल लावून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचं. आणि या 3 पुऱ्यांवर आपण तांदूळाची पिठी लावून घ्यायची तेलावर. तांदूळाची पिठी लावून घ्यायची. तेल जास्त लावलं गेलं तरी चालेल. आणि आता या पुऱ्यांवर आपण ही दुसरी पुरी ठेवायची. या पुऱ्या या प्रकारे तयार करायच्या आधी लाटल्यावर नुसत्या फ्रीजमध्ये ठेवल्या तरी तुम्ही नंतर मग तुम्हाला जेव्हा हा पदार्थ करायचा आहे तेव्हा तुम्ही वापरू शकता. लगेच करायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, पण तुम्ही ह्या पुऱ्या स्टोअर करून ठेवू शकता. आता आपण हे लाटायला घेऊ थोडंसं. हलक्या हाताने लाटू आपण. अशा आपण या 3ही पुऱ्या लाटून घेऊ परत एकदा. इथे टीप अशी आहे की आपण हे पुरीवर जे तेल लावलं आणि नंतर पीठ लावलं, हे साठ्याचाच प्रकार आहे. म्हणजे तुम्ही वेगळा साठा वेगळ्या वाटीत तयार करायला नको. पदार्थ करता करता तुम्ही पुरी लाटून झाल्यावर तेल आणि वरून पीठ लावलं की झालं. मग तुम्हाला काही करायला नको वेगळं साठाचं तयारी. आता आपण याच्यावर हे मगाचं जे सारण आहे मटकीचं मोड आलेल्या, ते आपण याच्यावर पसरू, स्प्रेड करू. आपण थोडं प्रेस करून घेऊ.
आपण आता याची अशी घडी करू, असा रोल करू आपण. आणि इथे आपण पाणी लावायचं थोडं. इथे साईडला पाणी लावायचं आणि हा कडा आपण बंद करून घेऊ. अशा 3ही पुऱ्यांचं आपण सारण भरून रोल करून घेऊ. इथे तुम्हाला वेगळी मटकी तुम्ही मोड आणण्यासाठी नाही भिजवली तरी पण कधी तुमची जर उसळ उरली, मटकीची उसळ वगैरे, तरी तुम्ही त्याचा वापर करून हा रोल करू शकता. ते आपण थोडंसं प्रेस करून घेऊ. आणि इथे पूर्ण सारण भरायचं नाही, थोडी थोडी जागा ठेवायची. आणि आपण हवं तर आधी पण पाणी लावू शकतो साईडनी आणि ह्या वरच्या भागाला. आता इथे पण आपण थोडं पाणी लावू. तेल तापलंय आपलं. आपण आता एक एक रोल तळायला घेऊ. गॅस खूप तेल तापल्यावर मग बारीक केलाय. हे आपले रोल आता तळून झाले. आपण आता काढून घेऊ. गॅस बंद करू. हे आपले क्रिस्पी टेस्टी असे रोल रेडी आहेत खायला. आपण हे तुम्ही टिफिनमध्ये पण तुम्ही नेऊ शकता, मुलांना पण देऊ शकता. कारण यात मोड आलेली मटकी आणि वरचं कव्हरही रव्याचं असल्याने हे पूर्ण हेल्दी आहे. त्यामुळे डब्यात पण तुम्ही नेलं तर तुम्हाला पोटभरीचा डबा टिफिनमध्ये द्यायला, पोटभरीचा नाश्ता किंवा अगदी पूर्ण जेवण म्हणून पण तुम्ही नेऊ शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हे रोल्स तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडतील. धन्यवाद.